अहिल्यानगर या ठिकाणी दिनांक 6 मे रोजी होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने धनगर एसटी आरक्षणाचा ठराव मंजूर करून केंद्र शासनाला पाठवावा अशी मागणी धनगर समाजातील सक्रिय कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। यावेळी विक्रम ढोणे, संतोष ठोंबरे, अजित कुमार पाटील, नानासाहेब जंधारे, नंदकुमार खेमनर, शिवाजी खेडेकर, मिरमीनाथ थोरात आदी उपस्थित होते। मंत्रिमंडळाची बैठक होत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि धनगर समाजाचा एक अतूट नाता आहे। या ठिकाणी बैठक होत आहे म्हणजे धनगर समाजाला न्याय मिळेल ही राज्यातील धनगर समाजाची एक भावना निर्माण झालेली आहे। गेले 10 वर्ष सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि महायुती सरकारनं या राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो म्हणून बारामतीपासून नागपूरपर्यंत बाता मारलेल्या आहेत। आता प्रत्यक्षात राज्याच्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच अशी बैठक होत आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावी होत आहे। तर या ठिकाणी राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा ठराव व्हावा आणि त्याची शिफारस केंद्र शासनाकडे पाठवावी ही भूमिका मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। राम शिंदेने गेल्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला यवतमाळ येथे धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये सांगितलं, मी आता ठराव मांडणाऱ्याच्या बाजूने नाही तर ठराव सहमत करणाऱ्याच्या बाजूने आहे अशी भीमथाटात घोषणा केली। तर आमचं राम शिंदेंना उद्याच्या कॅबिनेटच्या निमित्तानं आव्हान आहे, ही घोषणा नुसता खुशमस्करी न ठरता प्रत्यक्षात कृती करून धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी। गेल्या 40 वर्षापासून धनगर आरक्षणाचं प्रश्नाचं घोंगडं भिजत आहे आणि गेल्या 40 वर्षापासून ह्या समाजाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागतं, आंदोलन करावं लागतंय। 2013 पासून या आंदोलनाची धाकता एक मोठ्या प्रमाणात वाढलेली आपण मंडळींनी सगळ्यांनी पाहिली। त्याच वेळेला राज्याच्या मुख्यमंत्री जे आता सध्या आहेत देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला बारामतीपासून नागपूरपर्यंत आरक्षणाच्या बाबतीत एक आश्वासन दिलं, पण त्या आश्वासनाची विसर पडलेली त्यांना आता दिसून येत आहे। एकनाथ शिंदे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून 1 महिना त्यांनी थोडं हालचाल गतिमान केल्या आणि या समाजाच्या आरक्षणासाठी शिफारस केंद्राला पाठवण्याची हालचाल दिसत होत्या। पण विधानसभा निवडणुकीनंतर त्यावर कोणीही बोलत नाही, कोणतीही परिस्थिती आज त्याच्यावर पॉझिटिव्हली दिसत नाही। अशा परिस्थितीमध्ये या अहिल्यानगरच्या जिल्ह्यामधील चौंडी गावी ज्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव आहे, या ठिकाणी उद्या राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होते आणि उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फक्त समाजाला खुश करण्यासाठी, समाजाला भावनिक करण्यासाठी ती बैठक होऊ नये, तर खऱ्या अर्थानं अहिल्यादेवींना अभिवादन करायचं असेल तर त्या चौंडीच्या नगरीमध्ये या समाजाच्या एसटी आरक्षणाचा निर्णय होऊन त्याची शिफारस केंद्राला पाठवावी। त्याचबरोबर अहिल्यादेवी ज्या पद्धतीने मानवजातीचा विचार करत होत्या, मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्याच पद्धतीने पशुपक्ष्यांचा देखील त्या विचार करत होत्या। त्यामुळे या राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन दिलं होतं की 7/12 कोरा 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 करणार होते, तर आमची भूमिका आहे की त्यांनी उद्याच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा। त्या दोन्ही मागण्या त्यांनी पूर्णत्वाकडे घेऊन गेल्या पाहिजेत। त्याचबरोबर समाजाला जे आदिवासीला ते धनगर समाजाला अशी भूमिका देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन त्यावेळेला मांडली होती। 10,000 कोटींची भरीव तरतूद करण्याची भूमिका मांडली होती। आमची आज मागणी आहे की तुम्ही ज्या पद्धतीने घोषणा केला त्या पद्धतीने या समाजाच्या उद्याच्या कॅबिनेटमध्ये या समाजाला आर्थिक तरतुदीची सुद्धा निर्णय झाला पाहिजे। त्याचबरोबर जिथे बैठक होते, ज्या भागाचं नेतृत्व यापूर्वी केले असे प्राध्यापक राम शिंदे सर, आता त्यांना सभापती म्हणून या महायुतीच्या सरकारनं एक सर्वोच्च पदावर बसवलंय। परंतु सर्वोच्च पदावर बसल्यानंतर राज्यभर धनगर समाजाचे मेळावे घेऊन समाजाच्या लोकांमध्ये एक खुशारक्या मारणे की माझा प्रोटोकॉल हा मुख्यमंत्र्यापेक्षा कसा मोठा आहे, राजशिष्टाचार कसा मोठा आहे आणि मी किती मोठा आहे हे समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि आपण परवा जर पाहिलं अमरावतीच्या सभेमध्ये म्हणजे जी सभा झाली त्यामध्ये
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष भाषणामध्ये म्हणतायत आम्हाला राम शिंदे सांगेल ते ऐकावं लागतं, ते जर आरक्षणाची भूमिका आम्हाला घ्यायला सांगितली तर ते आम्ही भूमिका घेऊ शकतो. जर राम शिंदेचं सरकार एवढं ऐकत असेल तर आमची भूमिका आहे की उद्याच्या कॅबिनेटमध्ये राम शिंदेनी सांगावं आणि या सरकारनं कॅबिनेटमध्ये उद्याच्या धनगर समाजाच्या आरक्षणाची शिफारस केंद्राला पाठवावी ही प्रामुख्याने आमची मागणी आहे.